जोरावर आता आपण हे बक्षीस समारंभाकडे सुरुवात करत आहोत। चॅम्पियन्सचा पण बॅनर आपण पाहत आहोत। नवप्रकाश तरुण मित्र मंडळ आज बघता शेवटच्या टप्प्यामध्ये हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे। सर्व मान्यवर आमच्या इकडे उपस्थित आहेत। मंगेशजी आज सर्व या मान्यवरांच्या हातातून आपण इकडे बक्षीस समारंभाचा सोहळा करणार आहोत। मंगेशजी माने साहेब देखील इकडे उपस्थित आहेत आणि सर्व चला सुरुवात करूयात आपण। एक विशेष सन्मान आपण करत आहोत। आपले पंच पद्मनाथ बाबू सर आज सर्व ऑफिशियल पंच या कार्यक्रमामध्ये आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। बक्षीस समारंभ आणि त्यांनी 2 दिवस 3-4 दिवस या क्रीडा स्पर्धेमध्ये अतिश कदम यांना विनंती करेल। लाईट गेली होती परंतु कदम धावून आले। कदमने लगेच फोन फिरवले की लाईट आपल्या ग्राउंड मध्ये आली पाहिजे। एक विशेष आपण सन्मान करत आहोत इकडे पद्मनाथ बाबू सरांचा धन्यवाद। आणि या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचा देखील एक मोलाचा वाटा राहिला गेलाय। बाबू सरांचा एक विशेष सन्मान भाईमचा महाराष्ट्राचा आपण एक विशेष आठवण। थँक्यू सो मच। आणि त्यानंतर 1 टू गो फेम अजित निकम सरांचा आपण विशेष सन्मान करत आहोत। 1 टू गो फेम वन टू गो फेम अजित निकम सरांचा आपण पाहिलं एक विशेष सन्मान। डॅनी सो 1 टू गो फेम अजित निकम सरांचा देखील एक विशेष सन्मान आपण करत आहोत। आणि थँक्यू सो मच अजित सर। त्यानंतर 3 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकला मनीषजी बागळे सर डोंबोलीवरून आज आमच्या समालोचनासाठी दाखल झाले होते। मागील 1-2 वर्षामध्ये त्यांचा देखील आवाजाची चर्चा आणि विशेष करून ऋत्विज खवळे यांना विनंती करेल की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे। ऋत्विज खवळे यांच्यातून आपण पाहिलं तर मनीषजी बागळे एक मागील 2 वर्षामध्ये त्यांचा देखील आवाजाची चर्चा संपूर्ण मुंबई कल्याण डोंबिवली परिसरात देखील एक सातत्याने खूप चांगलं समालोचन करतायत। आणि मनीषजी बागळे यांचं देखील एक विशेष सन्मान आपण करत आहोत। आणि खूप चांगलं अँकरिंग त्यांनी आज या संपूर्ण डिटेलिंग त्यांनी आज इकडे केली। मनीषजी बागळे सरांचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत। आणि एक टॅलेंटेड आवाज आहे। थँक्यू सो मच। हॅलो। आणि जसं मनीष दादाने आपल्याकडे 2 दिवस केलं तसंच जवळजवळ 6 वर्ष झाली सागर दादा आपल्या इकडे न चुकता येतो। त्याचा आपण एक विशेष सत्कार करणार आहोत। सुहास पाटील यांनी त्यांना एक विनंती आहे की सागर दादा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सागर दादासाठी। थँक्यू व्हेरी मच। त्यानंतर
त्यानंतर युट्यूब लाईव्ह आमची नॅशनल स्पोर्ट्सची टीम एक प्रतिनिधी पाठवायचा आमचे स्वप्नील भवर, धनंजय कवळे, सुशांत रणिमेक त्यांची टीम खूप चांगलं कार्य करते आहे. अक्षय जगताप यांना विनंती करेल की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा. युट्यूबसाठी त्यांची टीम खूप चांगलं कार्य करत असताना आज नॅशनल स्पोर्ट्स चंद्रकांत भावर आज नाहीत परंतु त्यांच्या उपस्थित आज सर्व त्यांची टीम आज धनंजय कवळे त्यानंतर सुशांत रणिम अगदी सर्व टीम नॅशनल स्पोर्ट्सची खूप चांगलं कार्य करताना आपण पाहिले गेले. आणि स्वप्नील भवर यांचा एक विशेष सन्मान पुढील 4 दिवस आपण म्हणतो मागील 4 दिवस त्यांनी खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज पाहिलं गेलं नॅशनल स्पोर्ट्स. थँक्यू सो मच आणि असाच सपोर्ट तुम्ही करत राहा. त्यांच्या चॅनलला पण तुम्ही सपोर्ट करा. थँक्यू सो मच स्वप्नीलजी. ऑल द बेस्ट. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि एक स्पेशल आपण अनाउन्समेंट करतोय आम्हाला ज्यांनी सपोर्ट केलं. नक्कीच क्रिकॉन स्पोर्ट्स सर्व मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट्स त्यांनी आपल्याला दिल्या. त्यानंतर भवानी स्पोर्ट्सचे 2 फायनल मॅचसाठी आम्हाला जे सपोर्ट केलं गेलं थँक्यू सो मच. दोन्ही ऑफिशियल स्पॉन्सर्सचे आम्हाला सपोर्ट राहिला आहे. असाच सपोर्ट तुम्ही करत राहा. आज नवप्रकाश तरुण मित्र मंडळाने जे आम्हाला इकडे सर्व टीम्सने जे सपोर्ट्स केला 32 टीमचे पण आभार आहे की जे इकडे खेळतात दरवर्षी. सो ज्यांना वर्षानुवर्षी क्रीडा स्पर्धा आवडत चालली आणि एक उंच स्तरावर मात्र ही क्रीडा स्पर्धा घेऊन चालली आहे. 32 संघ आहे. 1.5 लाखाचा प्रथम क्रमांक यावर्षी पाहिलं गेलं. उत्तर न उत्तर पारितोषिक पण वाढत आपण जाण्याचा प्रयत्न करूयात कारण की क्रिकेट आहे. क्रिकेट पुढे गेले पाहिजे. आणि एक विशेष सन्मान आपण पाहिलं तर मंगेशजी माने शिवसेना शिंदे गटाचे आपण पाहिलं तर उपविभाग प्रमुख मंगेशजी माने यांचा एक विशेष सन्मान. विनोदजी बाबळ यांना विनंती केली की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आणि धन्यवाद मंगेशजी माने. आपण देखील जो सपोर्ट आज या क्रीडा स्पर्धेला त्यांचा देखील सपोर्ट राहिला गेला आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच मंगेशजी माने साहेब. आपण जो आज सपोर्ट राहिला आहे त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे. नक्कीच मॅच टाइम स्पोर्ट्स घाटकोपर सिरीज केल्या गेल्या. थँक्यू सो मच मॅच टाइम स्पोर्ट्सचे सर्व सागर जाधव सर, त्यानंतर केतनजी बर्गे आणि चंद्रकांत शेटे सर. थँक्यू सो मच. आज आपलं सपोर्ट या क्रीडा स्पर्धेत राहिलं गेलं. थँक्यू. धन्यवाद. ओके, त्यानंतर आपण आता वैयक्तिक पारितोषिकाने बोलणार आहोत. वैयक्तिक पारितोषिकासाठी आपण पाहिलं तर पहिलं बेस्ट बॉलरकडे आपण वळणार आहोत. मंगेशजी माने साहेबांना विनंती केली की आपल्या हातून बेस्ट बॉलरची ट्रॉफी, त्यानंतर मॅच टाइमची टी शर्ट आणि कॅश प्राइज 3000 रुपये बेस्ट बॉलर दिला जातोय. दोन्ही टीम समोरच आहेत. बेस्ट बॉलरचा पुरस्कार आपण दिला जाईल ज्याने जबरदस्त बॉलिंग केली. 3000चं हे कॅश प्राइज, त्यानंतर ट्रॉफी आहे आणि मॅच टाइम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट आहे. बेस्ट बॉलर दिला जातोय. कोण असेल ज्याने जबरदस्त बॉलिंग केली, इकॉनॉमी बॉलिंग करतायत आणि नितीन शिंदेला मात्र दिला जातोय बेस्ट बॉलर. सो जबरदस्त बॉलिंग करत असताना आपण पाहिलं गेलं. सो नितीन शिंदे सगळीकडे फॉर्मला आहेत आणि मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर टी शर्ट दिली जाते. इकॉनॉमी बॉलिंग केली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा नितीन शिंदेसाठी. मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट, ट्रॉफी आणि 3000चं पारितोषिक. नितीन म्हणजे वाय कट्ट्याला पण जबरदस्त बॉलिंग केली परंतु आज बेस्ट बॉलर मिळतोय, कसं वाटतंय? आणि टीमने मग मंगलमूर्ती संघ असेल, RM रेम्बो असेल, वडाळा नावासाठी आज खेळलास, टीम जिंकली हरली होत असं कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. फायनल मध्ये हॅलो. नाही तर जिंकलो असतो. आणि वडाळाकरांचा कसा सपोर्ट राहिला या क्रीडा स्पर्धे आणि पूर्ण क्रिकेट विषयी? सपोर्ट तर चांगलाच असतो आणि आमच्या टीमचा पण सपोर्ट मला भरपूर असतो. पद्यादा असो, सागर मटकर असो, दीड असो, करण असो, सगळ्यांचा सपोर्ट असतो.
या बात एकदा जोरदार टाळवाचं जबरदस्त बॉलिंग सर्व मॅच मध्ये नितीनचा बोलबाला राहिला गेला. त्यानंतर बेस्ट बॅटरकडे आपण वळणार आहोत. अंकित बणे यांना विनंती करेल की आपल्या हातातून हा पुरस्कार द्यायचा आहे. बणे मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट्स आहे, 3000चा कॅश प्राइज आहे आणि ट्रॉफी आहे. मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातोय. कोण असेल ज्याने जबरदस्त बॅटिंग केली? अरुण चौहान, डेंजर डोरा. जबरदस्त बॅटिंग करत असताना चेंबूरचा एक धडाकेबाज बॅटर अरुण चौहान, डेंजरस डोरा. नुकतीच चेंबूरला देखील एक क्रीडा स्पर्धा झाली, मुकेश रॉयल मेमोरियल कप. 6 बॉल मध्ये 6 टॅप बाउंड्रीज त्यांनी मारल्या आणि तो देखील एक विक्रम त्याच्या माध्यमातून पाहिला गेला. अरुण चौहान डोरा. हेमंत पॅकर ओमकार मालाड संघासाठी एक जबरदस्त कामगिरी करत असताना बेस्ट बैटर अरुण, बेस्ट बॉलर, बेस्ट बैटर बहुत टाइम लिया रहेगा बट महिम का महाराजा इस टूर्नामेंट में बेस्ट बैटर अवार्ड मिल रहा है, कैसी खुशी है? मुझे पहले भी मिला है माइम के महाराजा में बेस्ट बैट्समैन, लेकिन ये साल मिल रहा है, मुझे बहुत अच्छा लग रहा है. और एनी टाइम ये टूर्नामेंट में मज़ा आता है खेलने, और मुंबई का एक बेस्ट टूर्नामेंट बोल सकते हैं इसको. क्या बात है, भाई ने बोला तो करने का. वेल प्लेड. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली अरुण चौहान, डेंजर डोरा. म्हणजे हा बॅटर असा आहे की 6 बॉल 20 पण इझिली मारू शकतो, परंतु 6 बॉल 6 ला पण तो आपल्या टीमला अगदी मॅच क्लोज घेऊन जाऊ शकतो असा बॅटर आहे. मी त्याला नेहमी मॅचेस पाहिल्या गेल्यात. त्यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपला चुकून राहिला होता, सो आपण देत आहोत. फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेणं आपल्या टीमसाठी महत्वाचं असतं आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जातो ज्याने जबरदस्त बॉलिंग करत असताना शेवटची ओव्हर हाताळली. सागर शिंदे. सागर शिंदेला दिला जातोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हर्ष सावंत यांना विनंती करेल की आपण यायचं आहे आणि जबरदस्त बॉलिंग करत असताना सागर शिंदे. आज बॉलिंगला सर्व शिंदे होते, नितीन शिंदे जबरदस्त कामगिरी करत पाहिली गेली. सागर आज ही क्रीडा स्पर्धा खुल्या गटामधून खेळत असताना आणि माहीम समारा चषक तू पण खूप वर्ष बघतोयस, काय बोलशील या क्रीडा स्पर्धेविषयी? खरं तर ही टुर्नामेंट खूप छान असते आणि माझा हा तिसराच वर्ष होता आणि पहिल्यांदाच मी फायनलमध्ये येऊन आणि मॅन ऑफ द मॅच मला भेटते, त्याचं मला खूप मी खुश आहे आज. अजून एक प्रश्न असेल की ओमकार मला टीम मध्ये एक व्यावसायिक गटामध्ये तुझी जागा निर्माण झाली आणि आज खूप मागे वळून पाहताना ह्या वर्षात खूप चांगली कामगिरी केली, तर टीम विषयी जरूर ऐकेल. टीम तर खूप छान आहे आणि टीमचे पोरं पण चांगले आहेत आणि पोरांचा मेन म्हणजे सपोर्ट चांगला असतो आणि टीमचा आत्मविश्वास असल्यामुळे त्याचप्रमाणे इथे मी कामगिरी करतोय. तेच. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. निलेश घोसाळकर आपलं पण स्वागत आहे. नवप्रकाश नवतरुण मित्र मंडळाचे आपण पाहिलं तर उपाध्यक्ष आहेत. मला असं वाटलं की राऊंड अपला आले की काय, सो मी पण घाबरलो आणि लगेच आता आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कडे आपण वळत आहोत. 7000चा कॅश प्राइज आणि ट्रॉफी आहे आणि मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट आहे. दानिश आणि युवराज आमची जी लहान मुलं आहेत त्यांनी आपण त्यांच्या हातातून ही सिरीज दिली जाईल आणि सो सर्व आमची लहान मुलं आहे. तू पण आहे बाळा, कशाला चाललाय, तुला तर बोलवलं एवढं, ये ना. हा, सो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? तब्बल 7000चा कॅश प्राइज आणि ट्रॉफी, मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट. 7 आकडा पूर्ण भारताला माहिती आहे महेंद्रसिंग धोनी, त्यामुळे 7000 ही कॅश प्राइज आहे आणि त्यामुळे आकडा पण आता 7000 ठेवलाय. सो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट दिला जातोय. कोण अजून कोण?
नाव ऐकतो यार. यावर्षी बोलले. तिकडे कोण बोलतोय? खुडा भी वही बोला. नो डाऊट वन्स अगेन आशिष केनी जबरदस्त कामगिरी करत असताना या क्रीडा स्पर्धेमध्ये लगातार मला असं वाटतंय तिसऱ्या वर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड घेतोय आशिष केनी. 2023, 24, 24, 25 आणि 26. वा, आशिष केनी लगातार तिसऱ्या वर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड मिळतोय. आशिषसाठी हे वेगळी अचिव्हमेंट आहे आणि आशिष खूप अशा अनेक अचिव्हमेंट तू मिळवल्या असतील, परंतु आपल्या घरच्या संघामध्ये ज्या संघातून आपल्याला नाव मिळालं, ज्या मातीने आपल्याला पुढे नेलं, आज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट लगातार 3 वर्ष या ग्राउंडवर मिळवतोय. कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय, पण जिंकून घेतलं असतं खूप चांगलं वाटलं असतं. ठीक आहे, हरणं जिंकणं होत असतं, परंतु आज 3 वर्ष ही सिरीज घेतो एकाच संघामध्ये खेळत असताना. आणि टीम विषयी RM रेम्बो मंगलमूर्ती वडाळा संघ जे वडाळा आहे, जिकडे क्रिकेटचा जिव्हाळा असा आपला वडाळा आहे, वडाळाविषयी जरूर ऐकेल. टीमचे सगळे प्लेअर खूप चांगले आहेत. आम्ही एकत्र खेळतो म्हणून आमचं कॉम्बिनेशन जमलेलं आहे. आणि आशिष मी आवर्जून सांगेल की आज सकाळपासून मला जिकडे नजर जाईल तिकडे वडाळ्याचीच पोरं दिसतात, कारण की दोन्ही टीम्स आज खूप चांगली कामगिरी केली गेली. वेल प्लेड RM रेम्बो मंगलमूर्ती खूप चांगला खेळ केला. एक जोरदार टाळवाजा आशिष केनी. त्यानंतर आता बेस्ट कॅप्टनची सायकल आहे. निलेश घोसाळकर आणि मंगेश माने आपल्या हातातून सायकल दिली जाईल. बेस्ट कॅप्टनसाठी सायकल आहे. ज्याला सायकल मिळेल तर दोन्ही हात सोडून एक राऊंड मारेल सायकल चालवत. ओके, सायकल पण खूप सुरेख आहे. बेस्ट कॅप्टनची सायकल दिली जाते. कोण असेल बेस्ट कॅप्टन? आणि हे लाडू पण चांगलाच कॅप्टन आहे यार, पण लाडू आता थोडं क्रिकेटपासून दूर राहिला, परंतु तो खेळला, त्यांनी काल पण चांगली ओव्हर टाकली. सो बेस्ट कॅप्टन दिला जातोय, ज्याने जबरदस्त कॅप्टनशिप केली आपल्या टीमसाठी. बघा, कॅप्टन म्हणजे ग्राउंड मधलं बिहेवियर, सर्व टीमला पुढे घेऊन जाणं. सो बेस्ट कॅप्टन दिला जातोय सुरेश सरोज खुडा, ज्याने जबरदस्त कामगिरी केली आपल्या टीमसाठी आणि खूप चांगला खेळ करत असताना म्हणजे एक चांगले ऑलराऊंडर पण आहेत आणि आपल्या टीमसाठी ही सायकल आज त्याला मिळते बेस्ट कॅप्टन. मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही टी शर्ट आहे आमचे सागर जाधव, केतन बर्गे, त्यानंतर चंद्रकांत शेटे सर यांच्या माध्यमातून जे आपल्याला टी शर्ट्स प्रोव्हाइड केल्यात, निलेश घोसाळकर यांच्या माध्यमातून ही टी शर्ट्स आणि ही सायकल बेस्ट कॅप्टनची आपण पाहिलं तर सायकल दिली जाते आहे सुरेश सरोज खुडा. हा, फोटो घेऊयात आपण एकदा जोरदार टाळ्या. सुरेश सरोज बेस्ट कॅप्टन आणि दुर्गेश आमचे शेंडगे यांच्याकडून आपल्याला दुर्वेश शेंडगे यांच्याकडून जी आपल्याला सायकल प्रोव्हाइड केली आहे. आमचे रवि शेडगे आज आमच्यामध्ये नाही आहे, त्याच्या स्मरणार्थ ही सायकल दिली है. थैंक यू सो मच दुर्वेश जी. सुरेश सरोज, उसके ऊपर बैठ के बात करो. बेस्ट कैप्टन का अवार्ड मिल रहा है और टीम फाइनल जीती है, टाइटल जीते है आफ्टर लॉन्ग टाइम. ये टूर्नामेंट जीतना, और देखो जितना हारना होता है पर एक टाइटल जीतना जरूरी है. सो फाइनल कैसे एंजॉय की? फाइनल 29 रन की थी, फाइटिंग हुई, क्या बताएंगे? पहले तो टूर्नामेंट बहुत अच्छा है, हम लोग हर साल खेलते हैं और टाइटल जीता वो बहुत अच्छा लग रहा है. और इतना कम रन हम लोग डिफेंड किया, सामने टीम अच्छी थी, अच्छा लगा खेल के. ऑल द बेस्ट, वेल प्लेड सुरेश सरोज, ज्याने जबरदस्त कामगिरी केली आपल्या टीमसाठी. हा, सायकल चला के ले भाई. मॉडल कॉलेज का संजू है भाई. सो आता वळूयात आपण पारितोषिकांकडे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय आपण पाहिलं तर 75,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाचा आपण पाहिलं तर मानकरी ठरतोय. मी विनंती करेल अमित घारगे आणि त्यांचे अभयजी निकाळजे. बघा, आता हे दोघं बोलले आमचा सन्मान करू नका, परंतु या दोघांसाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांनी पण अंपायरिंग आणि सर्व रोशन सर आणि सर्व आमची टीम, थँक्यू सो मच. सो आपण मी अमित घारगे यांना विनंती करेन की त्यांच्यातून ट्रॉफी आणि रोख रक्कम 75,000 रुपये तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय RM रेम्बो मंगलमूर्ती वडाळा संघ. आपण पाहिलं तर इथे
वाटचाली आहे, तर त्यांना पुढील वाटचालीसुद्धा शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. थोडे कमी पडतात परंतु जबरदस्त कामगिरी केली आपल्या टीमने पण. त्यानंतर चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन, टायटल जिंकणं गरजेचं आहे आणि या वर्षी 2026चा मानकरी ठरतोय 16व्या पर्वाचं. मी सर्वांनी थोडं लांब उभं राहा, कॅमेऱ्याच्या मध्ये येऊ नका. सो विनोदजी बाबळ, त्यानंतर आमचे सर्व मान्यवर यांना विनंती करेल की आपण मंगेशजी माने, घोसाळकर साहेब आपण देखील यायचं आहे. प्रथम क्रमांक, चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन, टायटल जिंकलं गेलंय. एक जबरदस्त कामगिरी करत असताना तब्बल 1.5 लाखाचा मानकरी ठरतोय. चषक आहे मानाचा आणि चषक आहे 1.5 लाखाचा. मानकरी ठरतोय हेमंत पॅकर, ओमकार मालाड संघ. 2026चा मात्र मानकरी ठरतोय. जबरदस्त कामगिरी करत असताना तब्बल 1.5 लाखाचा मानकरी ठरतोय. आपण पाहिलं तर लगा के सब दांव पे हेमंतजी कद्रेकर यांचे संघबांधणी आज माहीम परिसरातील एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि आज त्यांचा संघ इकडे इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहिला गेला. हेमंत पॅकर, ओमकार मालाड संघ मात्र मानकरी ठरतोय. सुरेश सरोज, दो शब्द मतलब हेमंत पैकर, हेमंत सर के बारे में 2 शब्द और पूरे टूर्नामेंट में कैसे एंजॉय की और टीम यहाँ पर फाइनल टाइटल जीती है. हेमंत दादा के बारे में बोला जितना बोले उतना कम है. हमारे वो भी ओनर है और उदय अन्ना पुजारी भी ओनर है. ऐसे जितने भी ओनर है हमारे, सब लोग अच्छा सपोर्ट रहता है उनका. और टाइटल जीते तो अच्छा ही लग रहा है, सब बहुत अच्छा लग रहा है. और खेलने मतलब बाकी टूर्नामेंट भी है, वो भी जीतने का कोशिश करेंगे हम लोग. विश यू ऑल द बेस्ट. थैंक यू सो मच. एक सेलिब्रेशन बाकी है. सो पहिला एक फोटो घ्या. कॅप्टन आणि एक वेगळं सेलिब्रेशन असेल. जबरदस्त कामगिरी करत असताना हेमंत पॅकर, ओमकार मालाड संघ, हेमंत कद्रेकर आणि त्यांची टीम नक्कीच गेले कित्येक वर्ष हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहिला गेला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा हेमंत पॅकर, ओमकार मालाड संघ. 1 2 3. लगा के सब दांव पे आ गए.
महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू. म्हणजे ऑफ कर.